हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा हा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण की हा माझा क्रिसमस सेलिब्रेशन व्लॉग आहे आणि तोही ऑफिसमधला. तर ऑफिसमध्ये पाऊल टाकताच हे सगळं डेकोरेशन बघून पूर्ण क्रिसमस वाईब यायला लागली. ऑफिसच्या एंट्रीलाच इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं की काय सांग, आणि स्पेशली तो मोठा क्रिसमस ट्री पाहून एकदम क्रिसमस वाईब यायला लागली होती. खरंच खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं. सगळीकडे लाईट्स, डेकोरेशन आणि क्रिसमस कलर्स दिसून येत होते. हे सगळं डेकोरेशन पाहत मी माझ्या फ्लोअरवर आले आणि इकडे आल्यावर मला कळालं की माझ्या खूप साऱ्या कलिग्सनी डेकोरेशनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे. काहींनी ऑफिशियली पार्टिसिपेट केलं होतं, तर काहींनी फक्त मजेसाठी सजावट केली होती. प्रत्येक डेस्क वेगवेगळे दिसत होते. काही खूप क्रिएटिव्ह, काही सिम्पल पण सुंदर, आणि काही तर फुल क्रिसमस मूडमध्ये होते. खरंच असे काही फेस्टिवल असले की ऑफिसला जायला खूप मज्जा येते. हे डेकोरेशन पाहून तर मला असं वाटलं, अरे यार, एवढं क्रिएटिव्ह कोण कसं असू शकतं. एवढं छान प्रकारे त्यांनी सजवलं होतं आणि खरंच खूप सुंदर दिसत होतं. हे माझं वन ऑफ दी फेवरेट डेकोरेशन आहे कारण की खरंच खूप छान डिटेलिंग आहे यामध्ये. हे सगळं डेकोरेशन बघून मी माझ्या जागेवर परत गेले काम करण्यासाठी आणि मला हे क्यूटचं सरप्राईज भेटलं, जे की मला माझ्या फ्रेंडने दिलं होतं, देवीनी. कारण मी तिची फेवरेट फ्रेंड आहे आणि ती मला नेहमी लहान बहिणीसारखं प्रेम करते. 5 वाजता रिअल क्रिसमस सेलिब्रेशन चालू होणार होतं. त्याआधी आम्हाला लुक चेक करायचा होता. त्यासाठी आम्ही वॉशरूममध्ये गेलो आणि काही मिरर सेल्फी घेतल्यास लाईक दिस. लुक सेट, स्माईल सेट आणि कॉन्फिडन्स पण सेट. सो वी आर रेडी टू गो. क्रिसमस सेलिब्रेशनसाठी सेकंड फ्लोअरवर आलो आणि आल्यावर पाहिलं तर काय, इकडे स्नॅक्समध्ये ब्राउनीज देत होते आणि ती घेण्यासाठी आम्ही सगळेच्या सगळे लोक ब्राउनीच्या लाईनीमध्ये थांबलो. मी ब्राउनी घेतच होते तोपर्यंत माझे टीममेट्स फोटो बूथकडे गेले. यावेळी फोटो बूथ खूप सुंदर सजवला होता आणि खास गोष्ट म्हणजे प्रोफेशनल कॅमेरामॅन होता. तर लास्ट टाईम ज्यावेळेस दिवाळीमध्ये सगळं डेकोरेशन छान होतं पण फोटोग्राफरच नव्हता, तर आम्हाला जास्त फोटो काढायला भेटले नाही. पण ह्यावेळेस आम्ही पूर्ण ॲडव्हान्टेज घेतला आणि खूप सारे फोटो काढले. टीममेटसोबत, बेस्ट फ्रेंड, ओन्ली गर्ल्स, ओन्ली बॉईज आणि मग सोलो फोटोज, असे खूप सारे फोटोज आम्ही काढले कारण की ह्यावेळेस आमच्याकडे प्रोफेशनल फोटोग्राफर होता. त्यानंतरनं बाकीचे गेम्स आम्ही एक्सप्लोअर करायला चालू केलं. त्यामध्ये एक बलूनचा गेम होता आणि एक रिंगचा गेम होता. खूप गर्दी होती. खूप सारे लोक गेम पाहत होते, काही लोक गेम खेळत होते. खूप वाट बघून फायनली मला बलून गेममध्ये चान्स मिळाला. मला वाटलं मी सगळे बलून फोडणार, पण रिॲलिटीमध्ये पहिले 2 फुटलेच नाहीत. सगळे बघत होते. प्रेशर बिल्डअप झालं होतं. वाटत होतं ॲटलिस्ट ह्या लास्ट चान्समध्ये तरी बलून फुटला पाहिजे, नाहीतर माझे फ्रेंड खूप हसले असते. मग त्या गेमवाल्याकडूनच थोड्याशा टिप्स घेतल्या. फुल फोकसनी परत एकदा ट्राय केलं आणि फायनली माझा लास्ट बलून फुटला. खूप बरं वाटलं, ॲटलिस्ट शेवटचा बलून फुटला. पुढचा गेम होता रिंग गेम. खूप गर्दी असूनही मला चान्स मिळाला होता. जास्त लोक होते त्यामुळं मी एम न करता पटापटा रिंग टाकून दिले. मी जिंकले नाही पण मजा खूप आली. त्यानंतर एका कलिगनी मला एक छोटी चीट दिली. त्यामध्ये एक नंबर होता आणि मी त्याला विचारलं की कशासाठी ही चीट आहे. तर त्यांनी सांगितलं की हा एक सिक्रेट गेम आहे आणि तुला थोड्या वेळात कळेलच की काय आहे ते. मेन सेलिब्रेशनच्या आधी क्रिसमस ट्री डेकोरेशन कॉम्पिटिशन होतं. ते सगळे ट्री पाहायला आम्ही तिकडे गेलो आणि प्रत्येकाने खूप छान सजावट केली होती. खूप सारे फ्रेंड्स भेटले आणि रोजच्या कामामुळे आम्हाला खूप वेळा भेटायला जमत नाही, पण अशा कार्यक्रमामध्ये आम्हाला भेटायला जमतं आणि त्यानंतर आम्ही खूप मजा केली, खूप गप्पा गोष्टी केल्या. कामातून हा खरंच एक चांगला ब्रेक होता. एकदम माइंड रिलॅक्स झालं. मस्ती काही थांबायचं नावच घेत नव्हती, पण मला सगळे क्रिसमस ट्री बघायचे होते. त्यामुळं मी माझं कंटिन्यू केलं आणि सगळे क्रिसमस ट्री बघायला चालू केलं. मग क्रिसमस सॉन्ग, सांता डान्स असं सगळं चालू झालं.
डान्स आणि सॉन्ग आम्ही एन्जॉय करतच होतो की तेवढ्यात त्यांनी सिक्रेट गेमसाठीचे जे लकी नंबर होते ते रिव्हील करायला चालू केले. मी आपली फ्रेंडसोबत बोलण्यामध्ये बिझी होते आणि नंबर्सही रिव्हील होत होते. 1-2 नंबर ऑलरेडी त्यांनी अनाऊन्स केले होते. तेवढ्यात काय सांगू, माझा नंबर मला कानावर पडला आणि मी खूप खुश झाले, कारण की मी एक्सपेक्ट केलंच नव्हतं की माझा नंबर येईल. आणि त्यांनी आम्हाला स्टेजवर बोलवलं. त्या आनंदात आणि खूप साऱ्या प्रश्नांमध्ये मी स्टेजवर गेले. माझ्या मनात खूप सारे प्रश्न चालले होते, काय असेल, काय गिफ्ट भेटेल. खूप वेळ त्या क्युरिओसिटीमध्ये आम्ही तिकडेच थांबलो होतो आणि शेवटी त्यांनी गेम समजवायला सुरुवात केली. तेव्हा मला कळालं की हे कोणतं गिफ्ट वगैरे नाही आहे, हा एक गेम आहे आणि तोही डान्स गेम. हे ऐकून मला खूप आनंद झाला, कारण की आय कॅन डू डान्स. तर हा गेम असा होता की त्यांनी सगळ्या ऑडियन्सला ग्रीन रिबन आणि रेड रिबन दिले होते आणि ते कोणतेही रँडम सॉन्ग लावणार होते आणि त्या रँडम सॉन्गचे आम्हाला हुक स्टेप करायचे होते. ह्याही सिक्रेट गेममध्ये मी खूप कॉन्फिडंट होते. मला असं वाटत होतं मी इझिली डान्स करेल, पण पहिलंच गाणं हे तमिळ गाणं लागलं आणि मी पूर्ण ब्लँक झाले. आय ट्राईड माय बेस्ट, पण समोरचा तमिळ होता आणि त्याच्यासाठी तमिळ गाण्यावर डान्स करणं हे इझी होतं. त्यांनीही छान डान्स केला आणि तो जिंकला आणि मी खूप एन्जॉय केलं. माझ्यासाठी जिंकण्यापेक्षा एन्जॉयमेंट जास्त इम्पॉर्टंट होतं. सेलिब्रेशननंतरनं थोडंसं काम केलं आणि घरी जाताना हे सगळं लाईटिंग बघून मला व्हिडिओ परत एकदा काढण्याची इच्छा झाली. This Christmas celebration gave me so many cute memories with my friends, and honestly I will always remember these cute little moments. तर असा हा होता आजचा क्रिसमस सेलिब्रेशन ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुमचं क्रिसमस सेलिब्रेशन आणि न्यू इयर सेलिब्रेशन कसं होतं ते. हॅपी न्यू इयर टू माय ब्युटिफुल यूट्यूब फॅमिली. थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह, सपोर्ट and motivation you gave me this year. Let's welcome this year with positivity, happiness and lot of fun moment. See you in the next vlog. Love you all. Bye bye.